लोकसभेसाठी जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटानेही दावा केला आहे, काय नेमका आहे जागा? तो प्रश्न आता वरिष्ठ लेवलचा आहे, उच्च पातळीवरचा आहे. म्हणजे दिल्लीलाच ते आमच्या काही ठरेल काय करायचं काय नाही. त्यावेळेला दोन्ही पक्षाचे नेते आहेत, दादा आहेत, शिंदेसाहेब आहेत, ते त्या ठिकाणी असतील. हा आतापासून तरी हा काही वादाचा विषय नाही आमच्याकडे. आमच्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. आम्हाला त्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागा यावेळेला महाराष्ट्रात जिंकायच्या आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत. प्रभू रामचंद्रांच्या बोटाला पकडून नरेंद्र मोदींचं एक पोस्टर आहे, त्यावर संजय राऊत असं म्हणाले की मोदी म्हणजे विष्णूचे 13वे अवतार आहे. उपासात्मक टीका. मला वाटतं ते सगळं चित्र बघून त्यांना माहीत आहे आता 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र हे मंदिरामध्ये विराजमान होणार आहे. संपूर्ण देश या प्रतीक्षेमध्ये आहे. संपूर्ण देशामध्ये दिवाळीपेक्षा मोठा सण त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि म्हणून त्यांचं पोटसुळच उठलेलं आहे. त्यांच्या पोटामध्ये दुखणं हे साहजिक आहे. आता ते मग वेगवेगळी कारणं सांगतायत, हे मोठे आहेत का ते मोठे आहेत, त्यांचा फोटो मोठा त्यांचा फोटो छोटा, हे आणि त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते त्या ठिकाणी बोलत आहेत. आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे की बा आम्हाला आमंत्रण का नाही. मी आज सकाळपासून तेच चाललेलं आहे, आपण दाखवतात. आणि मी तेही म्हटलेलं आहे की बाबा इथे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, एवढ्याच लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष नाही, राज्यावरचे पक्ष त्यांचा राहिलेला नाही, उद्धवजींच्या गटाचा तो आता एकनाथजींकडे आहे. त्यामुळे जे प्रोटोकॉलमध्ये बसत आहेत, जे केंद्राच्या सूचीमध्ये आहेत, अशाच नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. शिवराळ भाषेकडे वळत आहे संजय राऊत, अगदी असं म्हटले की ढुंगल लावून पळाले वगैरे. आता संजय राऊतकडून काही दुसरी अपेक्षा कोणी करत नाही, कारण त्यांनी जेवढा स्तर घालवलेला आहे राजकारणामधला तेवढा आजपर्यंत कोणीच घालवलेला नाही. म्हणून त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षाही नाही आहे. लोक त्यांचं कोणी ऐकतही नाही. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक आहेत.